अगं बाई नमस्कार, तुमचं स्वागत आहे अशी म्हटली तू. परत एकदा म्हण, छान वाटतं ऐकायला. म्हण ना नमस्कार. तू ऑफिसला जाय पण एकदा म्हण ना नमस्कार. काय पोरग आहे यार, इतकं भारी ब्लॉगची स्टार्टिंग करताना. चला आता मी चालले बाहेर. ते कुठे चालली काय चालली तुमच्यासोबत सगळं शेअर करते. परा चल येतो ना बाहेर. चला आता ना मी थोडंसं बाहेर जाऊन येते, माझं थोडं काम आहे. शिवाय स्कूलमधून यायच्या पहिले पटकन घरी यायचंय. आणि कुठे चालली काय चालली हे बघत राहा. चला राम. ए बबडी उन्हात नको फिरू, चल चप्पल घालतो तुझी. चप्पल कुठे? काढली का चप्पल? क्रॉक कुठे तुझे? ते बघ तिकडे क्रॉक आहे पाठी मागे बघ, तिकडे मागे. तू तिकडे कपडे धुवायच्या वेळेस चप्पल घालून आला होता ना. आता पहा परम कसा पळत पळत. भेटले का बबडी तुझे क्रॉक? भेटले तिथंच घालून ये. खाली बैस, खाली बैस. घाल ते चप्पल. मग ते क्रॉक घाल. पळा चला पटकन. मी चालली. बाय. मी चालली बो. चल त्यांना बाय कर. मी चाललो. मी जाऊन येतो भूर जाऊन येतो. हे मंदिर आहे आहोंनी बांधलेलं. हे त्यांचे सहकारी तिकडे. वाव खूप छान बांधलेलं आहे. तर याच मंदिराचा कार्यक्रम चालू होणार आहे आमचा काही दिवसात. हे बघा. हा हा येणार आहेत नाही. हे बघा किती छान आहे. पण कसं वाटतं ना मंदिरात देव नसल्यावर, जसं घरात आई नसल्यावर घराला आई पण नसतं, तसं मंदिरात देव नाहीये तर अजिबात मंदिर वाटत नाहीये. एक नंबर सही. इथे होणार आहे महादेवांची स्थापना. हे बघा. आता आम्ही आलोय साडी घ्यायला. बघू आता साडी कशी भेटते. बा मस्त दुकान आहे यांचं. हाय का सगळ्या छान साड्या आहे का? हे पाहता हे भाऊ आम्हाला साडी दाखवणार आहे आज. काय ना अशा घेऊन झालेल्या आहेत. अशी काहीतरी सिंपल मध्ये दाखवा ना. सिंपल आणि छान पूजेला दिसेल अशी छान. हा ठीक आहे दाखवा बरं मला साड्या. एवढ्या साड्या बघितल्या आहे तरी कळना आम्हाला कोणती साडी घेऊ का. माझ्यामुळे मी ताई नाही पाडते साडी घ्यायला. काय रे बेटा सगळं पूजेसाठी चाललेलं आहे. आता जे मंदिर बघितलं ना त्या मंदिराची पूजा आहे, स्थापना आहे, म्हणून आम्ही आलो आता साडी बघायला. हे असे फ्रेश कलर बघा ना. हे बाई याच्यातले ओ दादा यातलं दाखवा. असं हे नाही पहा हाच माझा बरं का पॅटर्न. काय नाही आमची 750 काही बी सांगतात असतात रेट. काही सांगतात काही आहे ना. बघू बरं ही कशी दिसते मला. बघा ही साडी काढली मी. बघू आता कशी वाटते. परम काय घेते तू शाली? आम्ही साड्यांच्या दुकानातून डायरेक्ट आलोय शिवायच्या स्कूलमध्ये शिवायला घ्यायला. कुठे आला परम? दादाला घ्यायला. डायरेक्ट जी ओढणी होती ना तिचंच मी स्कार्फ करून बांधून घेतली, कारण इतकं ऊन पडलंय ना इकडे. भरपूर ऊन आहे. तुमच्याकडे पण ऊन पडतंय का नक्की सांगा. हो ना पम्मा? पम्मा दादा आला नाही अजून. तू कॅप फिट कर ना बबडी. चला साड्यांचं दुकान डायरेक्ट स्कूल. घरी गेली की मी तुम्हाला सगळं नीट सांगते की आम्ही कुठे गेलो होतो, काय केलं आणि कशासाठी गेलो होतो. चला तर घरी गेल्यावरच बोलते. फायनली आलो घरी. इतकं ऊन आहे बापरे. कसं ऊन होतं शिवाय. शिवायला ना आता खायचंय फटके. कारण त्याला घेऊन दिले मी पाकिट ना. आता शिवाय दरवाजा लाव त्याला उघडू दे.
कर पामा उघड, त्यालाच सगळं उघडायचं राहताने. हा हुशार उघडून आधीमध्ये चालला जातो. चला आता फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते तुम्हाला. आता वाजले घड्याळात 6:30. आत्ताच मी शिवायला घेऊन आलेले आणि म्हटलं चला आता काहीतरी स्वयंपाकाची तयारी करू. पण मग पुन्हा आठवलं की मी आपल्या मैत्रिणींना दुपारनंतर काय झालं काही सांगितलंच नाही. नुसतं सकाळी मंदिरात गेलो ते दाखवलं, पण ते मंदिर कसलं, कोणी बांधलं, का बांधलं, काहीच सांगितलं नाही. आणि साडी अशी अचानकच मध्ये का मी न्यू साडी घ्यायचं ठरवलं ते पण मी शेअर केलं नाही. मग म्हटलं चला आपण आहे ना यांना आता पहिले सांगून देऊ आणि मग आपले स्वयंपाकाला लागू. तर मग मैत्रिणीनं झालं काय, एक मंदिर होतं ते असं म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये वगैरे असं होतं. आणि होय ना नेहमी तिथंच हे करायची काय म्हणतात आपली महाशिवरात्र. आणि ते खूप असे महादेवाचे भक्त आहेत. तर मग त्यांनी मागच्या वर्षी ठरवलेलं की मी हे महादेवाचं मंदिर नक्की छान बांधणार असं. आणि मग त्यांनी त्या महादेवांचं काम गेलं वर्षभरापासून चालू होतं त्या महादेवाच्या मंदिराचं काम. आणि मग आता महाशिवरात्र आली आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण काही करून प्राणप्रतिष्ठा तिथे करायचीच. तर मग आता असं झालं आहे की हे म्हणजे शिवायचे पप्पा आणि त्यांचे 2-3 मित्र असं सगळ्यांनी मिळून ते मंदिर कंप्लीट केलं आहे. आणि त्याचं पूजा ठेवलेली आहे 19, 20 आणि 21. तर 3 दिवस हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. तर मग त्यासाठी मला लागणार होती नवी साडी. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे असं अर्जंट म्हणजे हे नाही आहे की कंपल्सरी की नवी साडी पाहिजे. पण मी म्हटलं ठीक आहे पूजा आहे तर एक दिवस जो शेवटचा दिवस राहील की जेव्हा मिरवणूक वगैरे भरपूर सगळं काही राहील तर त्या दिवशी म्हटलं मी नवी साडी घालणार. आणि मी तुम्हाला आत्ताच साडीचा ब्लॉग दाखवला, त्यात फक्त 5-6 साड्या दाखवल्या पण ढीकभर साड्या आहेत. पण मग हे पण म्हटलं की जा घेऊन घे तुला एक नवी साडी. अशाच निमित्ताने साडी पण होते आणि आपल्याला आठवण पण असते. मग आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरात मग बघितलं की कुठपर्यंत काम झालंय काय काय नाही. माझ्यासोबत ताई होत्या, मग ताई आणि आम्ही गेलो आणि मग तिथून गेलो एका साडीच्या दुकानात. साडीच्या दुकानात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की मला एक साडी पसंत पडली आहे. तर असं झालं की ती साडी मी घेतलीच नाही. तुम्हाला पण माहिती असेल की आपण एखादी आवडलेली साडी कधी का घेत नाही. तर म्हणजे साहजिकच आहे आपण काय करणार आहे बार्गेनिंग. शिवाय काय चाललंय, अरे चाकू हाताला लागला तर तू का बरं ते काढतोय. आपली मर्जी बाई. पोरग आहे ना खरंच डोक्याला ताण आहे. आत्ताच आला बरं का ट्युशनवरून आणि लगेच त्याचं सुरू पण झालं. तर मग ती साडी मी किमतीमुळे नाही म्हटले कारण मला आवडली होती आणि माझी अशी इच्छा की म्हणजे छोटासा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी एवढी 1500 आणि 2000 खर्च करणं मला योग्य वाटत नव्हतं. पण तरी ना कळल्यावर त्यांनी मला बडबड केलीच आहे की काय पैशांकडे पाहून तू आवडलेली साडी सोडली असं. तर मग ते बार्गेनिंग केलं, मला नाही पटली. मी ती साडी सोडून दिली. पुन्हा दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथे टाइमच भेटला नाही मला दाखवायला. कारण काय हे काढण्यासाठी ते कापलं का काय बाबडी काढून टाकला. कोणी काढला थांब मी त्याला फटके देते. तुझा हात तिकले मग. शिवाय त्याचं नाव नको घेऊ. नाही बाबडी नाही, जा तू खेळ जा. हो मी त्याला फटके देते जातो. तर मग झालं असं की सॉरी दुसऱ्या दुकानात गेल्यावर व्हिडिओ करायला टाइमच भेटला नाही कारण 1:45 वाजत आलेले आणि मला जायचं होतं शिवायला स्कूलमध्ये घ्यायला. त्यामुळे मी तिथे पटकन जी पसंत पडेल ती साडी घेतली आणि तिथून निघाले. तर असं झालं आहे की दिवसभरातलं रुटीन मी ते तुमच्याशी आता शेअर केलं आहे. आणि मी ताईंसाठी पण साडी बघितलेली त्या दुकानात. ताई पण घेणार तेवढं त्यांचं पण तेच झालं की खूपच कॉस्टली सांगताय आणि आपण म्हणजे असं आहे ना की लवकर आपलं मन नाही भरत पैसे द्यायला की ही साडी खरंच तेवढेच किमतीची आहे का नाही. तर मग त्याच्यामुळे आम्ही दोघींनी त्या साड्या कॅन्सल केल्या. आणि आता 19, 20 आणि 21 हे 3 दिवस आमच्याकडे महापूजा आहे. त्या मंदिरात महादेवांची स्थापना होणार आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. स्टार्ट टू एंड मी तुमच्याशी शेअर करेल.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा. आणि आता बघितलं ना की देव नव्हते, ते मंदिर कसं वाटत होतं. ओ हो, पप्पांना फोन नंतर लाव, थांब. ते म्हणतात ना की घरात आई नसली तर घराला घर पण नसतं. त्यातलं काही आहे की मंदिरात जर देवच नाही तर ते मंदिर कसलं. म्हणजे इतकं सुंदर बांधलेलं आहे, इतकं मस्त कलरिंग वगैरे सगळं आहे, पण मंदिरात देवच नाही. तर ते आणि त्यामुळे आता तुम्ही बघा की जेव्हा ते मंदिरात महादेवांची स्थापना होईल तेव्हा मंदिर अक्षरशः किती खुलून उठेल. तुम्हाला ते सगळं व्हिडिओमध्ये दिसेल. तर मग चला, आता स्वयंपाक करते. तुमच्याशी बोलत बोलत वाजत आलेत आता 6:45. आता मी स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर पुढचं तुम्हाला दाखवते. चला, आता आवरलं माझं, स्वयंपाक वगैरे झालं. आवरत वाजले मला 8:30. आता आवरायचा हॉल. काय करतोय बरं माझ्या परम? गाली खेळतोय. काय झालंय तुझ्या गालीला? गाडीला ठीक नाही वाटत? काय झालं? ताप आला तुझ्या गाडीला? पेट्रोल संपलं? काय संपलं तुझ्या गाडीचं? तिकलून संपलं? काय संपलं? पेट्रोल? मग आता कसं पेट्रोल भरशील? तिकलून? बाय गॉड, तुझ्या गाडीला काय झालेलं आहे? गाडीला ठीक नाही वाटत? मग दुसरी गाडी खेळ ना. मग जाऊ दे, ही मोठी गाडी नको खेळू. ही गाडी नको ना खेळू. मग ठीक पण झाली? बापरे, काय भरलं पेट्रोल? तिकलून भरलं पेट्रोल. पैसे दिले होते का पेट्रोल भरताना? किती पैसे दिले? पैसे दिले? 10 रुपये. मीच भरू का पेट्रोल? अगो बाय, मला म्हणतोय तू भर. तिकलून भरू पेट्रोल? तिथून नाही भरायचं. हे बघ, इथं चार्जिंगचं आहे बघ, इथं हे करायचं आणि असं लावायचं, मग तुझं गाडीचं पेट्रोल भरून जाईल. हे काय अटकलं तुझ्या गाडीमध्ये? बर, चल मग काय करतो आता? बर, अजून काही बोलायचंय का करू बंद? परम, अजून काही बोलायचंय का बंद करू? कलू बंद? मग काय कलू? काय? ग्रीन. हो ग बाई, हे बा किती बरोबर कलर ओळखला. लाईटचा कलर ग्रीन. आणि हा कोणता आहे? हा पूर्ण कलर भूत्या बाबाच्या. म्हणजे कुठे भूत्या बाबा? म्हणजे भूत्या बाबाचा कलर ब्लॅक, असं का? आणि हा कलर कोणता आहे? हा कलर हा नो. आठव बरं, हा कलर कोणता आहे? मी शिकवलाय तुला हा कलर कसा ओळखायचा. येल्लो. खरंच इतका हुशार आहे ओ बबडी. बर, तू आता गाडी खेळून घे. परमचं जेवण झालं आता. काय बोलायचं? बोला, काय बोलायचं? बरं बोल ना, काय बोलायचं? एरोप्लेन. एरोप्लेन उलतो. एरोप्लेन. ओ बापरे, ए बाय पा, किती वर गेला पा. ओ बापरे, एवढा वर गेला तर बरं का एरोप्लेन परमचा. किती वर गेला होता ना. चला, मी आता बोलू. आत्ताच परमचं जेवण वगैरे झालं. अरे, मला एकाच वाक्यात म्हण, माझं जेवण झालं. मम्मी पप्पांचं जेवण बाकी आहे. पप्पा आले नाही अजून. पप्पा आले की अजून शिवायचे पप्पा. बोला. चल पप्पी दे मला एक. तू छान बोलला ना, आता पप्पी दे. अरे वा, गोड गोड. आय एम पप्पी. बरं, आता मी बोलू. अरे पोरग. हा, त्यांना म्हण
पप्पा आले नाही अजून. पप्पा आले की जेवू आम्ही. पप्पा 10 वाजता येतात. पप्पा खूप कामात आहे आज. जय जय बाप्पाचे काम करताय. पप्पा मंदिरावर आहे. बरं झालं बोलून. शका आता बाजूला शका. हा तर झालंय असं की अजून काही आले नाहीये असं वाटतंय ना. आता सबस्क्राईब करा एवढंच आहे त्याचं बस. जाऊ दे चला. हा काही बोलू देत नाही तर मग हा बोल म्हण. आजचा आय एम पेपा पिग बोलतो. त्यांना म्हण आजचा ब्लॉग. हा आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो आणि सगळ्या यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करायचं विसरून जातात. अरे 2च मिनटं पाहा मी तुला चॉकलेट दिली शांत बैस. तर तुमचा एक लाईक एक कमेंट खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. तर प्लीज व्हिडिओ बघून झाला का खालचं बटन लाईक करत जा. प्लीज प्लीज लाईक करा. शेमडी झाली ग बाग मन. सबस्क्राईब करा. चला बाय. नीट नीट बाय कर. गुड नाईट. काय चला बाय गुड नाईट. सी यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला भेटू नेक्स्ट व्लॉगला.